श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. जय जयादि भक्त प्रिय करा, जय जयादि प्रकाश करा, जय जयादि प्रेम सारा, करुणा दया तुझ नमो. तुझ भक्तीचे महिमान सदा सरती भाविक जन, दयाचे आता वंदू चरण, सर्वत्र साम समान मनोनिया. स्वरूपापर्यंत भाव भाव, व्यक्त व्यक्त जानसी सर्व, तेचे भाविक मानव इतर भावने नती. मुळी अशी भाविक मनती, हेतु सर्वता नवे युक्ती भाव भाव विचक्षणा करीती. स्वरूप प्राप्ती कारणे आईचे लक्षणे, जे भाविक नर तयाशी नमस्कार वारंवार. पूर्णानंद सर्वेश्वर, सर्वात्म भावे वंदिला. अशा प्रकारचं कथेचं अनुसंधान आहे. भगवान परमात्मा आणि श्रोते आहेत भाविक जन आहेत. ते असणारे भाविक जन अतिशय चाणाक्ष हुशार आहेत. आणि त्या भाविक लोकांना नमस्कार करून आता पुढील कथा ऐका. अध्यायाचे अंती रुक्म नामक पुत्रा प्रती, राजे स्थापनी त्वरित गती, अश्वरक्षणाराय चालिला. आता पाठीमागच्या 32व्या अध्यायामध्ये आपण ऐकलं सत्यवान राजा शरण आलेला आहे आणि त्याचा मुलगा रुक्म या असणाऱ्या रुक्माला राजगादी तेजपुराची दिली आणि आता घोडा पुढे निघालेला आहे. पाठीमाग सगळं सैन्य आहे. आता काय झालं ऐका. समने वाचे अनायके पुढील कथानुसंधाना, जेने तवांत करणार आश्चर्य वाटे दिचिये. शेष महाराज वत्सयन ब्राह्मणाला सांगतात पुढची कथा ऐका. जी कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनाला आनंद वाटेल अशा प्रकारची रामचंद्राचं चरित्र आहे आणि ती कथा अतिशय सुंदर आहे. म्हणून उल्लंघित वनोपवनासी, मागे सकळ सेनेसी वीरधावती रक्षणा. आणि पाठीमागच्या कथेचं अनुसंधान आहे. घोडा निघालेला आहे. वाऱ्याच्या वेगाने घोडा निघालेला आहे. पाठीमाग असणारी शत्रुघ्न सहित सोमती हनुमंत पुष्कर महाराज अनेक सैन्य सोबतीला निघाला. तो एकाएकी अकस्मात जैसा सूर्य मावळत, तैसे तम दाटले अद्भुत सकळ सेने माझारी. आणि एकाएकीच असं घडलं की अंधार पडावा किंवा सूर्य मावळावा, अंधार पडावा, तशा प्रकारचा अंधार त्या ठिकाणी एकाएकी निर्माण झाला. कोणी कोणाला दिसत मार्गही न दिसे किंचित, सकळ झाले चिंताक्रांत, म्हणती काय करावे आता. कोणी कुणाला दिसत नव्हतं. एवढा अंधार, गुडधुप्प अंधार पडलेला आहे. कुणी कुणाला ओळखू येत नव्हतं. जवळचा माणूस दिसत नव्हता. विजांचा लकलकाट होऊ लागलेला होता. सैन्य आपापसात बोलू लागलं काय करावं. आजी नसे सूर्य ग्रहण, अंधार पडावया काय कारण. आईसे वदती परस्परा, लागून तव अद्भुत वर्तले. सैन्य आपापसामध्ये बोलू लागले आज काय सूर्यग्रहण नाही, मग अंधार दिवसा अंधार का पडावा. एवढा गुडदुप्प अंधार दिवसाच पडण्याचं काय कारण आहे. असे आपापसामध्ये सैन्य बोलत असताना एक आश्चर्य घडलं. कोणतं. आकाशावर दाटले पूर्ण, विदुलता पडती नवीन, कडकडात शब्द दारुण, होती तेव्हा भयानक. आणि मग अचानक विजांचा लखलखाट होऊ लागला. दिवसा चालू आहे सगळं हे. दिवसाचं त्या ठिकाणी अंधार पडला. विजांचा लखलखाट, रक्ताचा पाऊस त्या ठिकाणी पडू लागलेला आहे. अशी भयंकर भीतीदायक अवस्था निर्माण झाली. रक्त पुयाचा घन वर्षात दुर्गंधी उठली,
समजत म्हणती आजी या प्राणांत आमोचा निचिये. आणि रक्त आणि पुवांचा पाऊस पडू लागला, दुर्गंधी उठली आणि सगळं सैन्य म्हणू लागलं आज आपण जगत नाही असं वाटू लागलं. जे जे कधी नाही केले त्याची आधी घडत असे वहिले, पुढे काय होते ते न कळे आईचे वदती परस्पर. आणि मग लोक सैन्य बोलू लागलं काय झालंय काय कळाना गेलेला आहे. एकतर अंधार पडला, त्याच्यामध्ये विजांचा लखलखट आहे, रक्ताचा पाऊस आहे, असं कधी घडलंच नाही पाठीमाग. आणि मग आता अचानक काय घडावं, तेवढ्या वेळामध्ये एक आश्चर्य घडलं. काय झालं, रावणाचा मित्र जाना विद्युत माली नामे करुणा करुणा माया विंदान अकस्मात पातला. तेवढ्या वेळामध्ये रावणाचा मित्र दोस्त जिगरिया रावणाचा कोण, विद्युत माली. आणि तो रावणाचा मित्र आला, आल्याबरोबर मायावी होता, तो मायावी कपट केलं त्यानं. आणि काय केलं, गमनी विमानात वैसोनी आला सैन्यासहित, यज्ञास्वाते उचलोनी त्वरित गाली आपुल्या विमानी. आणि त्या असणाऱ्या विद्युत मालीनं विमानामध्ये आपलं सगळं सैन्य घेऊन आला. त्यांच्या रामाच्या यज्ञाचा घोडा उचलला, विमानामध्ये घातला आणि निघाला. माग मुहूर्ते मात्र करोन अंधकार गेला निरसवन, आवरण सोनी आगमन स्वच्छ झाले तय वेळी. मग काही वेळानंतर ना ही जी काही अंधार पडलेला होता तो अंधार संपला, विजांचा लखलखाट थांबला आणि प्रकाश स्वच्छ झाला. सूर्याचं किरण पृथ्वीवर पडलं, दिसू लागलं. वीर पाहती चौकडे कोटे दृष्टी न पडे, सकळ सैन्य झाले बापुडे आसवा लागी दुंडिता. आणि मग ह्या विद्युत मालीनं घोडा आपल्या विमानामध्ये घालून आकाशामध्ये होता विमान, त्याच्यामुळे ही सैन्य पृथ्वीवरती घोडा पाहू लागलं. घोडा गेला कुठं, कुणालाच यज्ञाचा घोडा दिसना, चौकडे पाहू लागले. मनती झाला चमत्कार दृष्टी न पडे अश्वावर, आता काय करावा विचार कोणीकडे पाहावे यासी. सगळ्या सैन्यामध्ये गोंधळ निर्माण झाला, आपल्याला घोडा दिसना गेला. घोडा कुठं गेला, यज्ञाचा घोडा आहे आणि घोडा कुणी पकडला कुणी नेला म्हणून शोध घेऊ लागले. आईसे परस्पर वदती तव रक्तपासी गगनी देखती, शेने सह विमाना प्रति बैसोनिया स्वनेतसे. आणि तेवढ्या वेळामध्ये काही सैन्याची दृष्टी आकाशाकडे गेली. आकाशामध्ये विमान दिसलं त्यांना आणि विमानामध्ये राक्षसाई सैन्य आहे आणि ते घोडा घेऊन जात असताना सैन्याने पाहिला. माग बोलती वीर सकळ तेने दाटले नभ मंडळ, विदुल तादी घन पडळ सकळ माया ययाची. आणि ते विद्युलता नावाचा विद्युतमाली नावाचा राक्षस होता. मगाजी अंधार पाडायचं, पाऊस पाडायचं, रक्ताचा पोहाचा विजेचा लखलखट ही याची माया होती. रावणाचा मित्र म्हणल्यावर काय चांगला असणार आहे का, मायावीच होता तोही. आणि त्याच्यामुळं त्यानं ही सगळी माया केलेली होती असं सांगतात. तो पहा विमानात विक्राळ दुर्मुख दिसत, वेडी वाकुडी तोंडे करीत, केस रक्त असती बघा म्हणजे त्या विमानामध्ये एक मोठा राक्षस, दीर्घकाय शरीराचा, वेडी वाकडी तोंड असणारी राक्षस विमानात दिसू लागला. तयाची सेना तैशा परी जटा पिंगट असती, श्री जीवा लळलळती मुका बाहेरी करीती शब्द भयंकर. खालचं सैन्य पाहू लागलं, त्या राक्षसाची सेना त्याच्यासारखीच आहे आणि जिभा असणाऱ्या खाली लोळत आहेत, लिडी वाकुडी असणारी तोंड त्या राक्षसांची आहेत. खालचं सैन्य पाहू लागलं. ऐसा पाहुनी निशाचर शत्रुगुणाशी वंदती, विरामचा स्व घेऊन तस्कर गगन मार्गे जातसे. आणि त्यावेळेस शत्रुघ्नाला सैन्य सांगू लागलं, बघा म्हणले विमानामध्ये राक्षस आपला घोडा घेऊन चालले म्हणतात. आजी याचे आयुष्य सरले
ना तरी आस्वन्यावया वहिले काय कारण ययासी. शत्रुघ्नाला सैन्य म्हणू लागलं याचा आयुष्याचा पूर संपलाय, मरणाची वेळ जवळ आली म्हणून ह्यानं घोडा पकडलाय, नाहीतर घोडा पकडण्याचं काय काम आहे असं सैन्य म्हणू लागलं. ऐकोनी वीरांची वाणी शत्रुघ्नवर पाहे गगनी, तवनीच्याचर विमानी हास्व घेवणी बैसलासे. अशा प्रकारे ते असणाऱ्या सैन्याचं बोलणं ऐकलं. शत्रुघ्नानं आकाशाकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर शत्रुघ्नालाही तो राक्षस विमानामध्ये घोड्यासहित विमानात दिसला. मग क्रोधे बोले वचन याशी जवळी आले मरण, विमान होईल शतचूर्ण सकळ निशाचरा समवेत. शत्रुघ्न महाराज म्हणू लागले याचं मरण जवळ आलेलं आहे. अरे ह्याच्या विमानामधलं जेवढं सैन्य आहे ते विमानासहित भुग्गा करणारी वानर आमच्याकडे. त्याला वाटतं यांना आकाशापर्यंत येता येत नाही, पण हनुमंताला आमच्या सांगितलं तर स्वर्गामध्ये जाऊन घोडा आणलं असं सैन्य बोलू लागलं. आता सुमते तू विचक्षण तरी निवडी विराला गोन, रक्तपाताशी वदावया जाण एवढा कवन योग्य होय. त्यावेळेस सुमती सांगू लागलेला आहे, म्हणले ह्याचं रक्तपात नाव आहे आणि ह्याला मारण्यासाठी कोण सिद्ध आहे, कोण जात सांगा. मग सुमती वदेवोत्तर बहुत असती ऐसे वीर, क्षण माझी निशाचर विमानास संवारी ती. शत्रुघ्नाला सुमतीनं सांगितलं, महाराज तुम्ही कोणाला बी पाठवा. अरे कोणाकडेही सामर्थ्य आहे, कोणत्या बी एका सैन्याला पाठवा, तर ते राक्षसासहित त्या रक्तपातासहित विमानाला विध्वंस करून घोडा आणण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येक सैन्यामध्ये आहे. सुमती सांगू लागला. सर्व शस्त्रास्त्री कुशल जाण पुष्कळ असे परिपूर्ण, रक्तवदीत याला गुण योजिता शनान लावी. अहो तुम्ही असणारी आज्ञा द्या, कोणत्याही एका सेवकाला दासाला सांगा, तो जाऊन या रक्तपाताला मारील आणि घोडा सोडवे. ऐसाची आशे जनक सुत योज तयासी त्वरित, किंवा राक्षसारी हनुमंत सेने निपात करील की. सुमती सांगू लागला, जनकाचा सुत लक्ष्मी निधी आहे त्याला पाठवा, नसेल तर हनुमंताला पाठवा. हनुमंत महाबळीचा आहे, बलवान आहे, हनुमंताला पाठवा असं सुमती सांगतात. जैसा उडवता गवसी नास होयत प्रती, तैसा नासील मारुती सकल माया राक्षसी. अहो जसा सूर्य उगवल्याबरोबर अंधार संपतो, तशा प्रकारे आपला हनुमान जाईल आणि विमानासहित सगळ्या राक्षसाला मारील आणि घोडा घेऊन येईल. सोमद स्वभाव बळवान प्रताप वीर दारुण, उग्र हायादी योधे निपुण राक्षस वधी असती पै. सुमद आहे, सुभाऊ राजा आहे, ते बलवान आहे आणि ते जरी गेले तरी असणाऱ्या विमानातील राक्षसाला मारतील आणि मारल्याबरोबर घोडा घेऊन येतील असं सांगतात. जयासी आज्ञा कराल आपण ते वदतील राक्षसाला गोन, ऐसे ऐकून या मंत्री वचन मग शत्रुघ्न काय करी. आणि सुमतीने सांगितलं, तुम्ही कोणालाही पाठवा, कोणालाही एकाला आज्ञा करा, तो एक जण जाऊन राक्षसाला मारेल आणि घोडा सोडून आणील असं बोलल्यावर महाराज काय करतात. वीराशी पाचारित तो ठाकला जोडोनी असत, मग म्हणे ऐकावोस मत महावीर येऊ देवो. आणि सगळ्या वीरांना शत्रुघ्नानं बोलवलं आणि सगळे हात जोडून उभा राहिले आणि शत्रुघ्न महाराज काय सांगतात. दावया निशाचर कोण समर्थ असे तेने प्रतिज्ञा करो सत्वर सिद्ध व्हावे संग्रामा. शत्रुघ्नाने सांगितलं त्या विमानामधल्या राक्षसाला मारण्यासाठी कोण जातंय
जो कोणी जाणार आहे त्याला प्रतिज्ञापूर्वक पुढे यावं. ऐशी आज्ञा ऐकोन पुष्कळ बोले प्रतिज्ञा वचन राक्षस वधा वया लागून सिद्धासे मी सत्वरी. शत्रुघ्नाचं बोलणं ऐकलं आणि पुष्कराने सांगितलं महाराज राक्षसाला मारायला मी जातो. माझी प्रतिज्ञा ऐके आता राक्षसान पाडी भूमी वरता तरी कन्या गमनाचे पाप माता येईल जाण माझी. माझं बोलणं ऐका म्हणजे हे जर राक्षसाला मी मारलं नाही तर कन्या गमने केलेल्याचं पाप मला लागेल. पुष्कर महाराज बोलतात आत्वादे का विचारी जन पाप मानिती त्रणा समान श्री हरी निंदानुदिन करीती जे जन दुष्ट पै. किंवा जे अविचारी लोक आहेत पाप गवताप्रमाणे मानतात भगवंताची निंदा करतात त्यांची पाप माझ्या डोक्यावर बसते. कैसेची जे कादमनारा सत्य भाषणाचा करीती अवेर अमृत बोलोन या व्यवहार सदा करतील ते पापी. तशाच पद्धतीने आधम वाईट प्रकारची लोक आहेत जे सत्य भाषणाचा आवेर करतात खोटं बोलून व्यवहार करतात ते पाप मला लागेल. जरी नमी पाडी राक्षसासी तरी भोगीन इतक्या पापासी सत्य बोलिलो या वचनासी राम कृपे करोनिया. म्हणून आता जर मी या राक्षसाला मारलं नाही तरी सगळी पाप माझ्या मस्तकावरती बसतील. पुष्कर महाराज बोलतात जरी रामपद माझी भक्ती निचळाशेल निचिती तरी राक्षस वदा प्रती उशीर कासया लागेल. अहो माझं प्रेम माझं मन अंतकरण बुद्धी सगळं रामाच्या पायावर आहे. रामकृपेचा आशीर्वाद आहे. मग या राक्षसाला मारायला काय उशीर लागतोय. पुष्कर महाराज बोलतात ऐकता पुष्कळ वचन आनंदला दशरथ नंदन तव लक्ष्मी निधी येऊन प्रतिज्ञा वचन बोलत. अशा प्रकारे पुष्कर प्रतिज्ञापूर्वक बोलला. शत्रुघ्नाला आनंद वाटला. तेवढ्या वेळामध्ये जनकाचा मुलगा लक्ष्मीनिधी समोर आला आणि काय प्रतिज्ञा या युद्धा माझी जाना जरी मी विमुख होईन प्रश्नी शत्रू सीधा कवीन तरी भोगी नाही पापे. आणि लक्ष्मीनिधी सांगू लागला या युद्धामध्ये जर मी विमुख झालो जर मी शत्रूला पाठ दाखवला तर आता मी जे जे बोलेन ते सगळी पाप मला लागतील. कोणती. जे आधम नर आसती वेदाज्ञतेन वंदिती स्तुती स्तोत्रे मी त्या मानिती सदैव करीती जे निंदा. जे वेदशास्त्राची श्रुतीची निंदा करतायत सदैव जे असणारे त्या ठिकाणी स्तुती स्तोत्रांची निंदा करतायत मिथ्य मानतात ती पाप मला लागते. आणि सर्व धर्मी पासून जे प्राणी बहिष्कृत दान स्वधर्म परधर्माते नेनून वागती अनुदून विषयांत. किंवा सर्व धर्मी असून जे प्राणी बहिष्कृत वागत आहेत स्वधर्म परधर्म नेनून वेगळ्या धर्मानं वागतात विषयांत होऊन ती पाप मला लागते. तत्वा जे ब्राह्मण असती आणि लक्ष विक्रय करीती पाप पुण्य विचार नेनती ते भोगीती यातना. किंवा जे असणारे ब्राह्मण अधम काम करतायत पाप पुण्याचा विचार करत नाहीत ती पाप मला लागेल. जे द्रव्य लोभे करून गो विक्रय करीती जाण ते नरकी पावती पतन बहुकाळ पर्यंत. किंवा जे द्रव्य लोभानं गो विक्रय करत असतील ते नरकाला जातात आणि अनेक दिवस ते नरकात राहतात ते पाप मला लागेल. म्लेच्छाचे जे का कुपोदक जे प्राणी सेविती देख प्रायचित न घेता पुण्य श्लोक मनती एक आम्ही जगी. जरी मी मार्गे फिरे नरणी
तरी भोगीन इतक्या लागोनी ऐशी वदोनी प्रतिज्ञा वचनी सिद्ध झाली उदासी तव पुढे येऊनिया मारुती मने मज धाडी उदा प्रती शनिया पटीन भूमीवरती विमानास राक्षसासी. हे सगळे राक्षस वानर सैन्य प्रतिज्ञा बोलत असताना हनुमान आले आणि म्हणले काय लावले तुम्ही. अरे ते एक विमानांच्याला आदळायचंय आमच्या हाताचा धक्का लागला पर्वत फुटत्या विमानाचे कुठं घेऊन बसला म्हणले आताच्या आता जातून ते विमानासहित राक्षसाला मारतो. हनुमान बोलता काय के माझे प्रतिज्ञा वचन योगी ध्याती जयाला गुण नमस्कार ती सुर गण जया रामासियाला दे. ऐका माझी प्रतिज्ञा पूर्वक शब्द ऐका. जे असणारी लोक रामचंद्राच्या चरणाची सेवा करतात मीही तीच करतोय आणि जर मी राक्षसाला मारलं नाही तर त्यांच्या सेवेपासून अंतर पडेल. दयाचे चरणी माझे मन दर्याचे रात्रंदिन तरी राक्षस वधा लागून वशीर काय लागे. त्या रामचंद्राच्या पायावरती माझं मन असेल तर राक्षसाला मारायला वेळ लागणार नाही. मी बोलल्या वचनाशी सत्य जाणावे निचयेसी या राक्षसाच्या वदेसी मदन वाटे पुरुषार्थ. म्हणून मी जो बोलतोय ते खरं मान हे राक्षसाचा काय पुरुषार्थ आहे. अरे आताच्या आता रावणाला हाताखालनं काढलंय आम्ही नी राक्षस काय येत. हनुमान बोलता इंद्रासहित मेरू पर्वत पुच्य वेष्टोनी आणि न त्वरित आत्वा पांपती क्षणात सोसून टाकीन. अहो माझी ताकद किती आहे शत्रुघ्न महाराज तुम्हाला माहित आहे. मेरू असणारा पर्वत शेपटीमध्ये बांधून आणील सप्त समुद्राचं पाणी शोषण करील. राक्षस काय आहे. कयाच्या कुपा कटाक्ष करून मी अजिंक्य त्रिभुवनी जाण जरी होईल मी त्या भाषणा तरी राम भक्ती अंतरली. त्या रामचंद्राच्या कृपेने मी या त्रिभुवनामध्ये अजिंक्य आहे म्हणून माझं भाषण बोलणं खोटं नाही असं हनुमान बोलतात. आत्वा कोणी शूद्र जाण दुर्धाची इच्छा धरून करील कपिलीचे रक्षण ते पाप मज घडे. किंवा एखादा शूद्र असेल दुधाची इच्छा धरून गायीचं रक्षण करतो ते पाप मला लागेल. किंवा ब्राह्मण स्त्रीला गोण गमन करीते शूद्र जाण जे पाप घडे दारुण ते बसेल मम मस्त. किंवा ब्राह्मण आपल्या स्त्रीला त्या ठिकाणी असणारा शुद्धा गमन करील ते पाप मला लागेल असं हनुमान बोलतो. आईशे मारुतीचे वचन ऐकोनी आनंदला शत्रुघ्न तव सकळ विरसित होऊन योधा लागी निघाले. अशा प्रकारे हनुमान बोलत असताना शत्रुघ्नाला आनंद वाटला. एवढ्या वेळामध्ये सगळं सैन्य युद्धाला तयार झालं. माऊनिया शत्रुघ्न म्हणे ऐका माझे प्रतिज्ञा वचन मी आपुल्या बाणे करून राक्षस मस्तक तोडीन पै. सगळ्यांचं बोलणं ऐकल्यावर शत्रुघ्नाने सांगितलं माझी बी प्रतिज्ञा ऐका. मी जर या राक्षसाला एकाच बाणात मारलं नाही तर जरी हे गडे माझ्यानी तरी सत्य साक्षी देवोनी जे पाप घडे ते मज लागोनी बघणे लागेल निश्चिये. शत्रुघ्नाने सांगितलं मी जर राक्षसाला मारलं नाही तर असत्य लोक जी बोलतात साक्ष देतात खोटी खोटी त्यांना जे पाप लागतंय ते मला लागेल. कोणी सुवर्ण चोरीती कोणी ब्राह्मणा निंदिती साधूचा जे छळ करीती ते भोगीती जी पापे. कोणी सोनं चोरतय कोणी ब्राह्मणाची निंदा करताय कोणी साधू संतांचा छळ करताय ती सगळी पाप मला. जरी मी न मारीन राक्षसाची तरी इतकी भोगणे लागती मजसी राम कृपे मम बाणासी शक्ती येईल या काजा. जर मी राक्षसाला मारलं नाही तर एवढी पाप मला लागतील. रामकृपेचं बळ आहे आणि ते रामकृपेचं बळ माझ्या बाणामध्ये येईल आणि मी राक्षसाला मारेल. ऐसे ऐकून शत्रुगुण वचन विरमनती तया लागोन तो बोलाला माझी धन्य
अन्यथा वचन न होई तुझे. अशा प्रकारे शत्रुघ्न बोलल्यानंतर ना बाकीचं सैन्य म्हणू लागलं, महाराज तुम्ही धन्य आहात, हुशार आहेत, ज्ञानी आहे, तुमच्या वचनाला अन्यथापणा किंवा असत्यपणा येणार नाही असं भक्त लोक प्रलोके बळी जे लवण देवादिकाशी पीडिता दारुण तया लागी न लागता क्षण तुआ जाऊन यावधीला. बाकीच्या सैन्याने सांगितलं मधुपुरीचा राजा लवणासूर, त्या लवणासुराला त्रैलोक्याची पीडा, तर त्या लवणासुराची पीडा त्रैलोक्याला होती आणि त्या लवणासुराला देवादिकांना अजिंक्य होता, तुम्ही जाऊन मारलं. तरी याचा पाडकाय आता नत घे तुझ पुढे तत्वता एक बाणे भूमीवरिता विमानास पडेल. म्हणून आता हे राक्षस काय आहे तुमच्या पुढे टिकणार नाहीये, एकाच बाणामध्ये जमिनीवर पाडतात असा आम्हाला विश्वास आईसे आहे. वर्णिती शत्रू गुणासी मग घेऊनी क्षेत्र समारंभासी बैसोनी आपोपले रथासी युधा लागी सिद्ध झाले. अशा प्रकारे शत्रुघ्नाचं वर्णन केलं, मग शस्त्र अस्त्र घेऊन आपापल्या रथामध्ये बसले, युद्धाला तयार गगनी झाले. राक्षसांचे विमान विहंगमा समदिसे दुरुण करू पाती युध कंदन सकल वीर तयासी. पृथ्वी तळावरून त्या राक्षसाचं विमान आहे, मोठंच भव्य दिव्य पक्षासारखं ते विमान दिसू लागलं आणि खालचं सैन्य त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी तयार झालं. आता पुढील अध्यायी ती कथा रस भरित श्रवण करिता आनंद वाटेल श्रोतेचे चित्ता सकळ चिंता विसरोनी. आता पुढच्या अध्यायामध्ये त्या राक्षसाबरोबर कोण कोण सैन्य करील ती कथा ऐका. जगदास विनवी जोडोनी कर रामकथा करील भवाती पार सुलभ पाव जाडो सत्वर श्रवणी सादर चित्ती आसो. इति श्री पद्मपुराणे पाताळ खंडेचे वाचन संवादे रामा सोमेदे विद्युत माली राक्षसा स्वारण नामत्रय त्रिशतमाध्यायी गोळा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान